आणि स्वच्छतागृहाचं बांधकाम करत असताना मंदिरासारखी एक प्रतिकृती दिसली। मंदिराच्या कळसासारखी रचना असणारं भुयार दिसलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथली ही घटना आहे। पुरातत्व विभागाकडे याची माहिती देण्यात आलेली आणि भुयार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे सहकारी विजय चिडे। विजय, नेमका हा प्रकार कुठे घडलेला आणि आत्ताची तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच कविताजी, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवना येथे संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। एक व्यक्ती त्या ठिकाणचं शौचालयगृह जे आहे ते बांधकाम करत होता, त्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी मंदिराची कलाकृती असलेलं एक खाली आणि दगडाने बांधकाम असलेलं भुयार जे आहे त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि त्यानंतर याची माहिती जी आहे ती महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिली होती। त्यांच्याकडून सध्या तरी पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र पुरातत्व विभाग जे आहे ते देखील त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि नेमकी हे मंदिर आहे की नेमकी हे भुयार कशाचं आहे याची देखील पाहणी जी आहे ती आता करत असल्याचे पाहायला मिळते। तब्बल 800 स्क्वेअर मीटर मोठे गोटमार छप्पर जे आहे ते देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे पुरातत्व विभाग आता याची चौकशी करत आहे। नेमकी या ठिकाणी जुनं मंदिर होतं की भुयार नेमकं कशाचं याची देखील पाहणी जी आहे ती सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर बघ्याची मोठी गर्दी जी आहे ती हे भुयार पाहण्यासाठी झाल्याची पाहायला मिळते। कविताजी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या विरोधामध्ये दंड ठोपटले। सिल्लोड तालुक्यात स्वबळावर आपण निवडणूक लढणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सत्तार आक्रमक झाले। सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना असेल।